उद्घाटन करून एका मेट्रोसाठी 6 वेळा माननीय प्रधानमंत्र्यांना हे सरकार बोलवतं। एका पुण्याच्या मेट्रोसाठी 18,000 कोटी रुपये, पण माझ्या कष्ट करणाऱ्या मायबाप शेतकऱ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी या सरकारकडे पैसे नाही। एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे रस्ते केले, आनंद आहे, माझा विरोध नाही, पण मुंबई मधल्या खरंच किती लोकांना तो रस्ता लागतो मला विचार करा। हजारो करोड रुपये रस्त्यांवर घालतात, इन्फ्रास्ट्रक्चरवर, कॉन्ट्रॅक्टवर घालतात, मग माझ्या शेतकऱ्यांना आणि शिक्षकांना द्यायला यांच्याकडे पैसे नाही। शिक्षण झालं तर स्वतःच्या पायावर उभे राहाल तरच या मोठ्या रस्त्यांनी फिराल। त्याच्यामुळे शिक्षकालाच पहिलं प्राधान्य या देशात दिलं पाहिजे आणि हा शब्द सरकारने दिला होता। अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शेतकरी, शिक्षण, कुणावरही पगार वाढ हे सरकार करत नाही। पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेल्या 15 दिवसामध्ये 1,00,000 कोटी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट या सरकारने काढलेले आहेत। टेंडर रोज रात्री निघतायत, पण तुमच्या कामावर सही करायला या सरकारमध्ये हिंमत नाही। त्यामुळे खूप गांभीर्याने विचार करा। हे सरकार, मी कंत्राटदार फक्त म्हणणार नाही, कारण का कंत्राटदार पण माणूसच असतो, तो तिथून काही पैसे घेतो हा माझा आरोपच नाही। कंत्राटदाराच्या मागे जी अदृश्य शक्ती आहे त्या शक्तीशी आपल्याला लढायचंय, कारण का त्या शक्तीला शिक्षणाचं महत्व माहिती नाही। त्यांना असं वाटतं की पैशानी सगळं विकत घेता येतं, सगळं विकत घेता येतं, पण शिक्षण आणि संस्कार हे कितीही पैसे खर्च केले ते विकत घेता येत नाही, ते फक्त शिक्षकांतूनच देऊ शकतात। त्यामुळे समतेची भाषा, शिक्षणाची भाषा, संस्कारांची भाषा आणि हा देश जर पुढे न्यायचा असेल तर त्याच्यात शिक्षकांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे। त्याच्यामुळे मी तुमच्या आंदोलनाला एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही, एक आई म्हणून आलेली आहे, कारण का मला माहिती आहे की माझ्या मुलांवर आज घरातून तर संस्कार होतातच, पण सगळ्यात जास्त संस्कार माझ्या मुलांवर कुठे झाले असतील तर त्यांच्या शाळेमध्ये झाले। आज ते ताठमानेने चालतात, अनेक भाषा बोलतात, विज्ञानावर विश्वास ठेवतात। हा माझ्यामुळे नाही किंवा सदानंदमुळे नाही, हा तुमच्यासारख्या असंख्य शिक्षकांमुळे होतं। त्यामुळे सगळं श्रेय तुम्हाला जातं। त्यामुळे शिक्षणाला हे खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे की हजारोने आज इथे शिक्षक हे बसलेले या ट्रिपल इंजिन खोके सरकारचं अपयश आहे। तुम्ही विचार करा, एका आमदार मागे 50 खोके एकदम ओके, मग जर 40 आमदारांना 50 खोके म्हणजे किती कोटी रुपये झाले? 2,000 कोटी रुपये एक पक्ष फोडायला, 2 पक्ष फोडायला 4,000 कोटी रुपये, 4,000 कोटी रुपये सरकार फोडायला आहेत, पण माझ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना जे मेरिट वर पास झालेत त्यांना द्यायला यांच्याकडे पैसे नाही। त्यामुळे हे सरकार ट्रिपल इंजिनचं भ्रष्ट खोके सरकार आहे, हा आरोप आहे माझा या सरकारवर। आणि पूर्णपणे एक आई म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक स्वाभिमानी मराठी मुलगी म्हणून मी आज तुमच्याकडे आले आणि तुमच्या चांगल्या वाईट काळात सत्ता येते जाते, आज त्यांची उद्या आपली, पण त्याच्यामध्ये तुमच्या बाजूनी तुम्हाला आठवत असेल पेन्शनचाही विषय, जेव्हा आदरणीय पवार साहेब शिक्षण मंत्री होते पहिल्यांदा शिक्षकांना पेन्शन द्यायचा निर्णय कोणी घेतला असेल तर ह्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शरद पवारांनी आपल्याला दिला होता, तुम्हाला सगळ्यांना माहिती। त्याच्यामुळे या सरकारचा मी जाहीर निषेध करते आणि तुमच्यापैकी माझी काय त्या शिक्षण मंत्र्यांकडून काही अपेक्षा नाही। याचं कारण असं, ज्यांना दैवत मी मानते, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणी केला असेल तर या शिक्षण मंत्र्यांनी केला। इथे शिक्षक बसलेले आहेत, त्याच्यासाठी किती वेळा येऊन बसले तुमच्या बरोबर चर्चेला, सरकार किती वेळा आलं, आपल्या हक्काचं सरकार आलं असेल तर सगळी यंत्रणा इथे आणली असती। शिक्षकांना एक दिवस तुमची जागा ही त्या शिक्षकांच्या मंदिरावर इथे चिखलात नाही। त्यामुळे हे पूर्णपणे अपयशी सरकार आहे, मी शब्द तुम्हाला देते, आपलं सरकार तुमचं जे काही दिवस यांचे उरले त्याच्यासाठी मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करीन। आज मुख्यमंत्र्यांच्या काहीतरी डोळ्याची सर्जरी झाली आहे, ते आराम करतायत, पण मी स्वतः त्यांच्या ऑफिसला निरोप पाठवीन। मी त्यांचे जे चीफ सेक्रेटरी आहेत
त्यांचाही संपर्क साधते. आज तुमच्या वतीने मी त्यांना विनंती करते, जमलं तर उद्या परवा आपण असाल तर आपलं एक डेलिगेशन माननीय मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटावं. आजकाल जरा बहुत मेहरबान आहे, कारण का इलेक्शन जवळ आलंय, त्याच्यामुळे ते सगळ्यालाच हो म्हणायला लागले. दादा फक्त मेहरबान नाही ताई, दादाच्या मुख्यमंत्र्यांना तातडीने संपर्क साधते त्यांचा संध्याकाळपर्यंत, कारण का ते डोळ्याचं काही सर्जरी झाली म्हणून आराम करतायत. तर आज संध्याकाळपर्यंत मी आपल्याला निरोप द्यायचं काम तुमच्यापैकी करीन, पण पूर्ण ताकदीने ह्याच्यात मी कधीही राजकारण आणणार नाही, कारण का शिक्षणात राजकारण येऊ नये या ठाम मताची मी आहे. सत्ता येते जाते, पण शिक्षणात सातत्य आणि त्याचा दर्जा हा असलाच पाहिजे. त्यामुळे आपण सगळे तुमच्यासाठी हक्काने लढू, आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमची ही भगिनी पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर उभे राहील, हा शब्द मी तुम्हाला देते. एकच विनंती करते की पावसात भिजू नका.